नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. नागपूर अधिवेशन आता उद्यापासून सुरू होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफी होण्याची काही शक्यता आपल्याला दिसत नाही आहे. शेतकऱ्यांना अजूनही या जवळपास 6 लाख शेतकरी जसं की या कर्जमाफीसाठी वेटिंगमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांची नाराजी भोवल्यानंतर आता विधानसभेमध्ये शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या सरकारने खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासनं दिली होती आणि ती आश्वासनं आता कुठं आपल्या तरी पूर्ण होताना दिसत नाही आहे. नेमकं कधी होणार, काय होणार, या सरकारची दानतरी आहे का आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचं, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की हे जे सरकार आहे या सरकारला शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही आहे. सो शेवटपर्यंत बघा, नक्कीच आपण काहीतरी याच्यावर डिस्कस करणार आहोत. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, सोमवारपासून जे काही आपलं अधिवेशन होणार आहे नागपूरमध्ये, हिवाळी अधिवेशन, आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची होण्याची जी काही शक्यता आहे ती आता या सरकारच्या हलगर्जीपणामुळे आपल्याला काही दिसत नाही आहे. महायुतीचं जे काही सरकार आहे ते नागपूरमधील पहिलंच अधिवेशन असणार असल्याने त्यामुळे पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफी होण्याची शक्यता आणि जी काही अपेक्षा होती ती 2019मध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये अधिवेशनात कर्जमाफी होईल अशी शेतकऱ्यांची अटळ इच्छा जी आहे ती आता कुठेतरी दुरावताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासनाचा जो काही आढावा बैठकीमध्ये याबाबत कोणतेही त्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफी आम्ही देऊ असं कुठेही आपल्याला दिसत नाही आहे. आणि सरकार विभागातील सूत्रांनी संपर्क साधल्यानंतर त्या पद्धतीने म्हणजे एका मोठ्या वृत्तवाहिनीने सांगितल्याप्रमाणे अजून त्या पद्धतीचं कुठलंही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. आणि म्हणून जे काही 6 लाख शेतकरी आहेत ते 6 लाख शेतकरी अद्यापही या कर्जमाफीसाठी प्रतीक्षेमध्ये आहेत. आता जर विचार केला आपण तर 2017 साली जी काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना पात्र ठरलेले शेतकरी होते त्यामध्ये 6 लाख शेतकऱ्यांना अजून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ मिळालेला नव्हता. त्याच्यामध्ये जो काही डाटा ट्रान्सफरचा तो मुद्दा सांगत होता त्याच्यामध्ये शेतकरी अटकले. याच्यामध्ये जवळपास 1644 कोटी रुपयांची कर्जमाफी तर 3985 कोटी रुपयांची एक रकमी जी काही परतफेड योजना आणि 346 कोटी रुपये प्रोत्साहन लाभापोटी देणे अजून देखील बाकी आहे. या शेतकऱ्यांचा जवळपास 5975 कोटी रुपयांची कर्जमाफी प्रलंबित असताना आपल्याला दिसत आहे. 2017मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती सन्मान कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2001 पासून जो काही पीक व मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या जवळपास 30 जून 2016 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना आणली गेली होती. या योजनेमध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. तसंच 2015-16, 16-17 या आर्थिक वर्षामध्ये पीक कर्जाची ज्या शेतकऱ्यांनी परतफेड केली होती अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी देणार होते. तेही यांनी जो काही डाटा होता तो डाटा ट्रान्सफर पूर्ण झालेला नव्हता असं यांचं म्हणणं होतं. महाविकास आघाडी सरकारने एक कॉन्ट्रॅक्ट दिला होता महाआयटीकडून. ज्यावेळेस महायुतीचं सरकार आलं, एकनाथ शिंदेने बंड केलं आणि त्याच्यानंतर तो जो कॉन्ट्रॅक्ट होता तो कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या एजन्सीला देण्यात आला आणि म्हणून तो काही शेतकऱ्यांचा डाटा होता तो डाटा प्रत्यक्ष त्यांना मिळालेला नाही किंवा करप्ट झाला असं त्यांचं म्हणणं होतं. आणि तिथेच जे काही 6 लाख शेतकरी आहे हे 6 लाख शेतकरी प्रतीक्षेत आहेत. मित्रांनो, आता मुद्दा हा आहे की जे काही आता विरोधक पण आपण ठेवला नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मूर्खपणामुळे आपण विरोधक देखील ठेवलेला नाही आहे. विरोधक पाहिजे, कोणत्याही लोकशाहीमध्ये विरोधक पाहिजे जेणेकरून ते आपल्या सर्वांचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न तिथे उपस्थित करत असतात. पण आता बघूया उद्या समजेल की आपल्याला विरोधक आहे का नाही. विरोधक असला तर आपले मुद्दे नक्कीच मांडण्यात येणार आहे. कारण की ज्या पद्धतीने कालच विजय वडेट्टीवारांचा एक व्हिडिओ आपण बघितलाच असेल की त्यांनी सांगितले की सगळ्यात महत्त्वाचं ज्या पद्धतीने या सरकारने घोषणा केल्या होत्या त्याच्यामध्ये आम्हाला कर्जमाफी द्या. आता बघूया पुढे काय होणार आहे. उद्याच्या जो काही दिवस असणार आहे त्याच्यात आपल्याला सगळं काही चित्र याच्यात समजणार आहे. पण आता जे काही आपण यांना निवडून दिलं आहे यांची गरज, यांचं काम आहे की आपल्याला त्यांनी कर्जमाफी करावी. सो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. थंडीचा खूप तडाखा वाढलेला आहे. सेफ राहा. धन्यवाद.